हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. तर जसं तुम्ही टायटल बघितलंच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंटायर राज्यसेवेची प्रिलिम्सची बुक लिस्ट डिस्कस करणार आहोत. तर हे इंग्लिशमध्ये ॲज वेल ॲज मराठीमध्ये ठीक आहे, कोणते कोणते आपण रिसोर्सेस यूज करू शकतो, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगेल. त्याचबरोबर जे काही बुक लिस्ट इथं सांगत आहे त्या सर्व बुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर ज्याही मुलांना परचेस करायची असेल तर त्या लिंकमध्ये क्लिक करून ते डायरेक्टली त्या बुकला परचेस करू शकतात. त्याचबरोबर परत एक अनाउन्समेंट जे आहे ते मी लास्टला तुम्हाला तुमच्यासाठी करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि बघा, एखादी एक्झामची जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, एमपीएससी राज्यसेवा असेल किंवा कुठलीही एक्झाम असेल, तर त्याचं क्वेश्चन पेपर आपल्याला चांगल्याने ॲनालिसिस माहिती पाहिजे. दॅट इज प्रिव्हियस इयर पेपरचे आपल्याला प्रॉपर ॲनालिसिस पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो PYQचं ॲनालिसिस. तर PYQ ॲनालिसिससाठी एखादी बुकलेट घेऊन घेणं हे इम्पॉर्टंट होऊन जाते. तर इम्पॉर्टंट आहे की कुठली बुकलेट घ्यायची. तर बघा, DKMPSC कडून एक आमची PYQ बुकलेट आहे, ती आहे ही. लास्ट इयर आम्ही 2024 पर्यंत जे काही करंट अफेअर्सचं होतं, सॉरी PYQs होते, ते पूर्ण डिस्कस केलेले आहेत. सो आता ही अपडेटेड बुक पण आलेली आहे, ज्याच्यामध्ये 2025चं अकॉर्डिंग टू द 25ची सेकंड आन्सर की नुसार ही अपडेटेड व्हर्जन पण आमचं आलेलं आहे. मोर दॅन 50 बुक्स वी सेल लास्ट इयर अँड थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. आणि या बुकाचं जे आहे सॅम्पल ऑलरेडी टेलिग्रामवर अटॅच केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी एकदा थोडंसं दाखवून देते की कशा हिशोबाने आमची 2025ची बुकलेट आहे. आणि यावर्षीचे पण 10 ते 15 बुक ऑलरेडी सेल झालेले आहे. सो तुम्हाला जर ही बुक हवे असेल तर सर्व लिंक मी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर एकदा आपण सॅम्पल व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर आपण एंटायर बुक लिस्टचं डिस्कस करू. ज्याही मुलांना बुक नसेल घ्यायची तर ते काय करू शकतात, आमच्या चॅनलवर जे आहे एंटायर 2019 टू 2024 पर्यंत जितके पण PYQs होते त्याचे एंटायर डिस्कशन झालेलं आहे. तर एक प्लेलिस्ट बनवली आहे. तर प्लेलिस्टमधून पण प्रॉपरली ॲनालिसिस जे आहे PYQचं करून घेऊ शकतात. तर आता आपण वळूया. सर्व PYQचं तर झालं, तर आता आपण वन बाय वन एंटायर सब्जेक्टचं बघू. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, जेही मुलं 2025चं 5 इयर मंथचं प्लॅन फॉलो करत असेल तर जानेवारीचं स्टार्टिंग झालेली आहे. सो प्लीज ट्राय टू फॉलो दिस प्लॅन. आणि जेही मुलांना बघायचं असेल हा प्लॅन कोणता प्लॅन आहे, आणि याची टेलिग्रामवर पण प्रॉपर एक PDF दिलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या व्हिडिओची, ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटायर 5 मंथ प्लॅनचं प्रॉपरली आयडिया मिळेल की कशा हिशोबाने तुम्ही राज्यसेवेची तयारी करू शकता 5 महिन्यामध्ये, आणि कुठलं कुठलं बुक लिस्ट किंवा कशा हिशोबाने टाईम मॅनेजमेंट करू शकता. ठीक आहे, आणि याची पूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर बघा, आता आपण जेव्हा बुक लिस्ट डिस्कस करतो तर सर्वात इम्पॉर्टंट आणि बेसिक सब्जेक्ट जो सर्वांना माहिती आहे तो आहे पॉलिटी. तर पॉलिटीसाठी वन अँड ओनली बेस्ट सोर्स जे तुम्हाला रेफर करायला पाहिजे ती आहे लक्ष्मीकांत. सो लक्ष्मीकांत ही जी पुस्तक आहे ती बोथ लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. सो जेही मुलं ज्याही लँग्वेज मीडियममधून प्रिपेअर करत असेल तर ते आपल्या पर्टिक्युलर लँग्वेजची ती पुस्तक जे आहे परचेस करू शकतात. जर ज्याही मुलांना नवीन घ्यायचं असेल तर प्लीज ट्राय टू परचेस द लेटेस्ट एडिशन. आणि जे मुलांनी ऑलरेडी घेतलं असेल तर जे काही नवीन इन्फॉर्मेशन आहे ते एखाद्या आपल्या फ्रेंडकडे वगैरे इन्फॉर्मेशन बघून, ठीक आहे, जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते डायरेक्टली त्या आपल्या जुन्या पुस्तकामध्ये ॲड करून घ्या. ठीक आहे, हे झालं आपलं पॉलिटी विषयासाठी लक्ष्मीकांतची पुस्तक. आता हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे 3 भाग येतात. एक आहे एन्शियंट हिस्ट्री, एक आहे मिडेवल हिस्ट्री आणि एक आहे मॉडर्न हिस्ट्री. तर तिन्हीसाठी आपल्याला डिफरंट सोर्सेस रेफर करावे लागतात. तर सर्वात आधी आपण एन्शियंट आणि मिडेवल हिस्ट्री बघितलं तर NCERTs आर द बेस्ट सोर्सेस. पण ज्याही मुलांना NCERT मधून वाचायला स्टोरी फॉर्मॅटमध्ये वाचायचं असेल ते वाचू शकतात. अदरवाईज DKMPSC चॅनलवर आम्ही एक मॅरेथॉन लेक्चर्स आणलेले आहेत, तर ते एकदा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही NCERT कडे जा, सो दॅट तुम्हाला पूर्ण आयडिया मिळेल की कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि कुठले नाही आहेत. ते झालं आपलं एक NCERT पॉईंटनी, ज्याच्यामधून आपण एन्शियंट हिस्ट्री आणि मिडेवल हिस्ट्री कव्हर करू. आता राहिलं आपलं मॉडर्न हिस्ट्री, दॅट इज आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास करताना तुम्ही स्पेक्ट्रम नावाची ही पुस्तक रेफर करू शकता. हाऊएव्हर एखादा मुलगा जर इंग्लिशमधून प्रिपेअर करत असेल तर स्पेक्ट्रम तर वापरत आहे, तर त्याला महाराष्ट्र राज्याची जी स्पेसिफिक इतिहास आहे
त्याला आपण आधुनिक इतिहास जो म्हणतो महाराष्ट्र राज्याचा, ते सेपरेटली प्रिपेअर करावं लागेल. ते सेपरेट ते कुठून करू शकतात, जे काही महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्याच्यातून ते सेपरेटली महाराष्ट्रची हिस्ट्री सेपरेटली प्रिपेअर करू शकतात. हाऊएव्हर आता मराठी मीडियमवाल्या मुलांचं जर बघितलं तर त्यांनी समाधान महाजन सरांची एक पुस्तक येते, तर ती एकच पुस्तक रेफर केली ते एंटायर त्यांचं महाराष्ट्राचं इतिहास ॲज वेल ॲज आपलं भारताचा इतिहास, इंडियन हिस्ट्री पण पूर्ण कव्हर होऊन जाईल. सो चॉईस तुमची आहे, तुम्हाला कुठले बुक रेफर करायचे आहे. अकॉर्डिंग टू युअर लँग्वेज ऑफ मीडियम तुम्ही ती बुक रेफर करू शकता. आता नेक्स्ट बघू आपण जॉग्राफी. तर जॉग्राफी करताना मी नेहमी आपण जेव्हा PYQ अनालिसिस केलेला आहे चॅनलवर, तेव्हा मी तुम्हाला सांगितली की डायरेक्ट NCERT मधून प्रश्न आलेले आहेत. सो जेव्हा तुम्ही फिजिकल जॉग्राफी करत आहे ते हे सर्व जे जनरल बुक्स आहे जे तुम्हाला रेफर करायला पाहिजे. दिस इज द NCERTचा सेट. तुम्ही एका डायरेक्ट बंच पण ऑर्डर करू शकता ज्याच्यामध्ये पूर्ण तुमचं इंडियन फिजिकल, इंडियनचं पूर्ण फिजिकल, ह्युमन जॉग्राफी ॲज वेल एज इंडियन म्हणजे ह्युमन जॉग्राफीचं पार्ट आणि फिजिकल जॉग्राफीचं पार्ट, इंडिया स्पेसिफिक ॲज वेल एज ऑल ओव्हर द वर्ल्ड पूर्ण या बुकलेट्समधून कव्हर होईल. हाऊएव्हर तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक काही टॉपिक जे आहेत, जर तुम्ही NCERT रेफर करत आहे तर तुम्हाला सेपरेटली करावं लागेल. दॅट इज महाराष्ट्राचं भूगोलसाठी तुम्हाला सेपरेटली जे आहे स्टेट बोर्डची रेफरन्स बुक जी असते आपली ते रेफर करून करावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला मॅपिंगसाठी एखाद्या कंपनीचा ॲटलॅस पण परचेस करावा लागेल. कोणताही ॲटलॅस तुम्ही घेऊ शकता, तर एक इंडियाचं घ्यायचं आणि एक महाराष्ट्र स्पेसिफिक ॲटलॅस घ्यायचं. सर्व याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला एंटायर जर जॉग्राफी मराठीमध्ये प्रिपेअर करायचं असेल तर धिस आर द सर्टन बुक जे तुम्ही रेफर करू शकता. ते आहेत विठ्ठल पुंगडे सरांची पुस्तक आहे ते रेफर करू शकता. रंजन कोडंबे सरांची पुस्तक आहे ती पण तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर सौदी सरांची पण पुस्तक आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता. याच्यामधून कुठलेही पुस्तक जे तुम्हाला वाटते ते तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर जे तुमचं पर्यावरणाचं पार्ट आहे दॅट इज इन्व्हायरमेंटचा पार्ट आहे ते पण तुम्ही एखाद्या या पुस्तकामधून करू शकता. आणि जे इंग्लिश मीडियमवाले मुलं आहेत त्यांना मी सांगून देते PMFIS ची वेबसाईट आहे, तिथून तुम्ही जो आहे इन्व्हायरमेंटचा पार्ट जो आहे करून घ्या. कारण इन्व्हायरमेंटवर सहसा कमी प्रश्न विचारले जातात, पण जे काही प्रश्न विचारतात ते फारच इझी क्वेश्चन्स असतात. सो PMFIS ची वेबसाईट म्हणून तुम्ही जो इन्व्हायरमेंटचा सेक्शन आहे, बुके घ्यायची गरज नाही आहे कारण की तिथल्या डिटेलमध्ये विचारलं नाही जात MPSC मध्ये. सो वेबसाईटवरून डायरेक्ट तुम्ही इन्व्हायरमेंटचा सेक्शन प्रिपेअर करून घ्या. ठीक आहे. आणि ते PMFIS ची वेबसाईट असेल किंवा बाकी सर्व लिंक्स ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं इकॉनॉमी विषय आला, अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो. तर इकॉनॉमी करायसाठी द मोस्ट इम्पॉर्टंट बुक जे इंग्लिश मीडियमवाले मुलं रेफर करू शकतात ते आहेत रमेश सिंग सरांची पुस्तक, श्रीराम IS सरांचे नोट्स किंवा मृणाल सरांचे नोट्स. त्याच्यातून तुमचं एंटायर इकॉनॉमी जे आहे ते कव्हर होऊन जाईल. हाऊएव्हर महाराष्ट्राचं दॅट इज MPSC मध्ये विचारणारा इकॉनॉमी सेक्शन आणि UPSC मध्ये विचारणारा इकॉनॉमी सेक्शन डिफरंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जी काही आपली PYQ बुक आहे त्याच्यामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागेल. सो या PYQ बुकमध्ये ऑलरेडी टॉपिक वाईज मी पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर तुम्हाला डिफरन्स समजेल की MPSC आणि MPSC राज्यसेवा आणि UPSC राज्यसेवा मधलं अर्थशास्त्र आणि बाकी विषयांमध्ये काय डिफरन्स आहे. सो तुम्हाला मी जे सांगत आहे PYQ बुक सोबतच अभ्यास करा, ज्याच्याने तुम्हाला प्रॉपर अनालिसिस मिळेल. आणि टॉपिक वाईज करत चला PYQ, ज्याच्याने परत तुम्हाला क्लॅरिटी येणार की MPSC मध्ये कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर हे झालं आपलं मृणाल सरांचे नोट्स किंवा श्रीराम IS सरांचे नोट्स किंवा रमेश सिंग सरांचे नोट्स. त्याच्यामधून कुठलाही एखादे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. हाऊएव्हर MPSCचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो विचारण्याचा तो डिफरंट असतो UPSC पेक्षा. त्याच्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला PYQ बुक एकदा प्रॉपरली अनालिसिस करून कुठल्या टॉपिकला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ते तुम्ही बघावं लागेल. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तर झालं इकॉनॉमिक्सचं. तर इकॉनॉमिक्सचं रेस्ट ऑफ द सेक्शन दॅट इज मराठीवाले जे मीडियम मुलं आहेत त्यांनी काय करू शकतात, त्यांना ही पुस्तक रेफर करू शकतात. दॅट इज रंजन कोडंबे सरांची अर्थशास्त्राची एक पुस्तक आहे, ज्याच्यातून तुम्ही एंटायर तुमचा जो अर्थशास्त्र आहे, इकॉनॉमी हा विषय कम्प्लिटली करू शकता. आता नंतर येतो करंट अफेअर. आता करंट अफेअरसाठी काय करायचं, दरवर्षी काय करतो DK MPSC कडून एक पुस्तक येते, ठीक आहे, जे 2025 चे एडिशन येणार. जशी की लास्ट इयर पण आली होती आणि लास्ट इयर मी ऑलरेडी आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलंय की अप्रॉक्स 10 क्वेश्चन जे होते इनडायरेक्टली और डायरेक्टली आमच्या बुकलेटमधून आलेले होते प्रिलिम्समध्ये. सो तुम्ही काय करू शकता, जे एंटायर आमची इयरली बुक असते ते तुम्ही डायरेक्टली रेफर करू शकता फॉर द करंट अफेअर आणि तुमचं एंटायर 1 इयरचं करंट अफेअर त्याच्यातून कव्हर करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर 2025 ची जी अपडेटेड बुक आहे, ठीक आहे, करंट अफेअरची, जे लवकरच येणार आहे, त्याचे लेटेस्ट डेट्स वगैरे जे आहे ते मी लवकर अनाऊन्स करेल. तर तो कम्युनिटी टॅब ऑफ यूट्यूब त्याचबरोबर टेलिग्रामवर थोडे कनेक्टेड राहा, ज्याच्याने तुम्हाला माहिती पडेल 2025 ची जी अपडेटेड करंट अफेअर बुकलेट आहे ती कधी रिलीज होत आहे. त्याचबरोबर जर आता सायन्स हा विषय घेतला
ठीक आहे. तर सायन्स विषयामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आणि ईझी जी बुकलेट आहे ती आहे आपली एन-सी-आर-टी. जर तुम्ही एन-सी-आर-टी एकही केलं, ज्याच्यामधून आपलं केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स हे विषय केलं, तर तुमचं एंटायरली कव्हर होऊन जाईल. हाऊएव्हर काही मुलांना कसं असते, की एन-सी-आर-टी तितकीची लँग्वेज जी आहे ती थोडी टफ जाते. तर ते मुलं काय करू शकतात, सचिन भास्के सरांची पुस्तक आहे. इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, ॲज वेल एज मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. तर ती ही पुस्तक रेफर करू शकतात. सो अशा हिशोबाने आपण एंटायर सायन्स असो किंवा बाकी सर्व जे विषय असतात, ते सर्व डिस्कस केले. आता प्रश्न पडतो, मेजर अनाउन्समेंट जे मला करायची होती. काही मुलांना डाउट्स आहे, की जे काही तुम्ही प्रिलिम्सचे जे क्रॅश कोर्स रन करत आहे, ठीक आहे. तर त्याचे काही सॅम्पल व्हिडिओज बघा तर आणि कशा हिशोबाने तुमची टीचिंग होते. तर बघा सॅम्पल व्हिडिओज जर बघायचे असतील, तर हे ऑलरेडी अपलोड केलेले तुम्ही बघू शकता चॅनलवर व्हिडिओज आहेत. ते एकदा बघा आणि त्याच्याने तुम्हाला आयडिया मिळेल. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगून देते, की क्लासेस कशा हिशोबाने होतात. सो हा आमचा इंटरफेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एखादं जे काय मी आता 12-13 लेक्चर्स झालेले आहेत आमच्या पॉलिटीचे. तर तुम्हाला एखादं लेक्चर ओपन करायचं असेल, तर ऑब्व्हियसली या इंटरफेसवर तुम्हाला अपलोड आहे या लिंकवर क्लिक करायचं. सपोज यू क्लिक ऑन धिस लिंक, तर तुम्हाला हे जे आहे ऑलरेडी अपलोडेड लेक्चर्स तुम्हाला मिळून जाणार. ऑब्व्हियसली लाईव्ह लेक्चर असतात, जे मुलं लाईव्ह करतात आणि लाईव्ह बघू शकतात. रेकॉर्डेड बघायचं असेल, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, आता हे झालं आपलं लेक्चर्सचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट द्यायची आहे. तर टेस्टसाठी काय करणार, धिस इज द फॉर्मॅट. जसं की आता पॉलिटीची टेस्ट नंबर 12 आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही सेंटर स्टेट, इंटरस्टेट, अँटी डिफेक्शन, ऑफिशियल लँग्वेज आणि कोऑपरेटिव्हवर प्रश्न दिले आहे. ही आम्ही टेस्ट, डेली टेस्ट जी असते त्याला अपलोड केली. आता ज्या मुलांना डाउनलोड करायची असतील, याच्यावर क्लिक करा आणि साईडला ते डाउनलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर PYQ जे प्रत्येक विषय आहे त्यांची एक बुकलेट पण असते. जसे की आपली ही पॉलिटी आहे, तर पॉलिटीची DKMPSC कडून जे बुकलेट असते, तिथून तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून वाचू शकता. त्याचबरोबर तुमची स्टँडर्ड बुक पण रेफर करू शकता. सो अशा हिशोबाने एकदा मी परत तुम्हाला फॉर्मॅट दाखवला, की कशा हिशोबाने DKMPSCचे क्लासेस होत आहेत. सो ज्याही मुलांना क्लासेस घ्यायचे असतील, दे कॅन परचेस द कोर्स. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जानेवारी आलं आहे, सो लेट नको करा. ठीक आहे, फेब्रुवारी, मार्चमध्ये कोर्स घेऊन नंतर रश करून काही फायदा नाही आहे. ऑलरेडी बरेच मुलांनी क्लासेस जॉईन करून अभ्यास सुरू केलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल, लिंक वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामवर करू शकता. थँक्यू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.